आज पूर्ण जगामध्ये युद्धामुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, इराण, इस्रायल, यूएस, त्यामुळे आपल्या देशात खास करून आपल्या सोलापुरात खूप मोठ्या प्रमाणात गॅस तुटवडा जाणवतोय. एलपीजी असेल, घरातला गॅस असेल किंवा कमर्शियल गॅस असेल, आज लोकांच्या रांगा लागल्यात गॅस एजन्सीच्या बाहेर. पेट्रोल पंप बंद झालेत 2-3 दिवसापासून. काही 2 ठराविक शहरातले पेट्रोल पंप बंद झालेत. सोलापुरातले जवळजवळ 200 ते 250 उद्योग ठप्प झालेत. काही फॅक्टरीजमध्ये फक्त 24 तास पुरेल एवढा गॅस पुरवठा आहे. केंद्र शासनाने ऑर्डर काढली आहे की कमर्शियल गॅस बंद करा, म्हणजे एलपीजीचा तुटवडा नसायला पाहिजे ह्या कारणामुळे. पण आज आपण बघतोय की एलपीजीचे बुकिंगचे दिवस पण वाढवलेत. एलपीजी डिस्ट्रीब्युटरच्या बाहेर पण रांगा लागल्यात. मला एवढीच विनंती करायची आणि प्रशासनाला, सोलापूर खास करून प्रशासनाला सांगायचं आहे की नेमकं प्रत्येक एजन्सीकडे किती दिवसाचा गॅस पुरवठा आहे, किती दिवस चालेल, असा काहीतरी स्पष्टीकरण प्रशासनाकडून आलं पाहिजे. मला इतर जिल्ह्यांचं माहित नाही, पण सोलापूर प्रशासनाकडून तरी आम्हा लोकांना ही अपेक्षा आहे. आज एक कळत नाहीये काय, टांगती तलवार सगळ्यांच्या ग्राहकांच्या डोक्यावर आहे, लोकांच्या डोक्यावर आहे. म्हणून प्रशासनाने ताबडतोब माहिती तरी द्यावी की तुमच्याकडे किती गॅस साठा पुरवठा आता बाकी आहे, एलपीजी किती आहेत प्रत्येक एजन्सीकडे, ह्याची माहिती द्यावी. कमर्शियल गॅस कधी उपलब्ध होणार आहे, कारण का आज बेरोजगारीचं मोठं सावट आपण बघतोय जे उद्भवणार आहे. आपल्या सोलापुरातलीच मुलं बेरोजगार होणार आहेत जर कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्सना, फॅक्टरीजमध्ये गॅस भेटला नाही. आज भूकमारीची वेळ येणार आहे, उपासमारीची वेळ येणार आहे. सगळे जे मिड डे मील्स तर बंद झालेत, कॅन्टीन, हॉस्टेलचे कॅन्टीन बंद झालेत. घरगुती गॅसला सांगतात गरम करू नका, शिळं जेवण खा. ग्राहकांच्या रांगा, एक तर ऊन एवढा आणि त्याच्यात एवढ्या मोठ्या रांगा ग्राहकांच्या आहेत आणि त्यावर शुअर काही नाहीये. नक्की आम्हाला कळत नाही की कधी काही कधी मिळणार आहे, किती दिवसाचं बुकिंगचे दिवस पण केंद्र सरकारने वाढवलेत. केंद्र सरकार तर ह्यावर काही स्पष्टीकरण द्यायला तयार नाहीये. पण कमीत कमी प्रशासन, सोलापूर लोकल प्रशासनाने, कलेक्टर साहेबांनी, पुरवठा अधिकाऱ्यांनी तरी लवकरात लवकर ते स्पष्टीकरण द्यावं की किती, कधीपर्यंत उपलब्ध होणार आहे, तुटवडा खरंच आहे का नाही. जर कोणी स्टॉक करत असेल तर त्यांच्यावर कारवाई पण झाली पाहिजे. हे ताबडतोब तुमचं पथक हे ग्राउंडवर उतरलं पाहिजे. आज सगळे गॅसवर आहेत, लोकांकडे गॅस नाहीये, लोक बेरोजगार होत आहेत, पण प्रशासन काही